मध्ये स्वागत। सुरुवातीला बातमी बघूयात राजकीय वर्तुळातून महत्त्वाची। महिला आरक्षण विधेयकावरनं मुख्यमंत्री फडणवीसांनी ओपन डिबेटचं चॅलेंज केलं असून सुप्रिया सुळेंनी हे चॅलेंज स्वीकारलंय। 2023 मध्ये समर्थन देणाऱ्या विरोधकांनी सरड्यासारखे रंग बदलले अशी टीका फडणवीसांनी केली। तर महिला आरक्षण आणि डिलिमिटेशनचा संबंध काय असाही सवाल सुप्रिया सुळेंनी केला। संसदेत महिला आरक्षण आणि लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेसंदर्भातील घटना दुरुस्तीचे विधेयक नामंजूर झाल्यानंतर फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर हल्लाबोल केला। महिला विधेयकावरनं मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना ओपन डिबेटचं चॅलेंज दिलंय। तर फडणवीसांसोबत चर्चेला येण्यासाठी तयार असल्याचं म्हणत सुळेंनी पलटवार केलाय। महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आलेत। यांच्याकडे कुठलाही प्रतिवाद नाही। मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी। माझी तयारी आहे। माननीय मुख्यमंत्री म्हणतील ती जागा, माननीय मुख्यमंत्री म्हणतील ती वेळ। तुम्ही संसदेत नाही त्यामुळे तुम्हाला न समजणं हे मान्य होऊ शकतं, पण जे संसदेत बसले आहे त्यांची अक्कल जर इतकी कमी असेल, व्यक्तिगत म्हणत नाही आहे, पण अशा पद्धतीने जर ते विचार करत असतील तर मात्र देशाच्या संसदेचं काय होईल ही चिंता मला आहे। माननीय मुख्यमंत्री त्या डिबेटमध्ये नव्हते, कारण का ते राज्यात होते। आम्ही पार्लमेंटमधल्या डिबेट्सची मी माहिती सांगते तुम्हाला। जर तुमचं सरकार गेले 12 वर्ष मग सेन्सस वेळेवर सुरू केलं का नाही? राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री वसुंधरा राजे, मध्य प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री उमा भारती, दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुषमा स्वराज, गुजरातमध्ये पहिल्या महिला मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या भारतीय जनता पक्षाच्या काळात झालेल्या आहेत। या देशाची पहिली प्रधानमंत्री, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया इंदिरा गांधी महिला, पहिली प्रेसिडेंट ऑफ इंडिया मिसेस प्रतिभा पाटील, इंडियन नॅशनल काँग्रेस। 2023 मध्ये समर्थन देणाऱ्या विरोधकांनी सरड्यासारखे रंग बदलल्याची टीका फडणवीसांनी केली। तर महिला आरक्षण आणि डिलिमिटेशनचा संबंध काय असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला। उद्या भारतीय जनता पक्षाने एक या संदर्भातला मेळावा बोलवलेला आहे। आमच्या मित्रांना देखील आम्ही तिथे निमंत्रित करू। आजपासनं आमचा निर्धार हा सुरू झालेला आहे। महिलांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आता आम्ही स्वस्थ बसणार नाही। मला मनापासून आनंद आहे जर भारतीय जनता पक्ष एक जन आंदोलन उभं करणार असेल तर चांगली गोष्ट आहे। ह्याचा अर्थ लोकशाहीमध्ये टिकते अजून थोडे दिवस। महिला आरक्षण विधेयकाची विरोधकांनी भ्रूण हत्या केल्याची टीकाही फडणवीसांनी पत्रकार परिषदेतून केली।